अरे काय सार्थक, काय गडबड? अरे काही नाही भाऊ, जेव्हापासून कॉलेजचा कॅमेरा आणि सोशल मीडिया हेड झालं ना, अरे गडबडत लागली रे माग. मला पण घे ना तुमच्या टीम मध्ये. अरे तुला ही पोस्ट काय सोपी वाटली का? परगेटवरचं मामा डिरेक्टर पासून कॉलेजचे डायरेक्टर पर्यंत सगळ्यांची चाटावं लागती. अरे पहिल्याचा काळ गेला दादा, पहिले लोक रेटून वर यायचे, पण आता कसं आहे सगळ्यांना चाटून वर यावं लागतं. म्हणून चाटून वर येणारी कंपनी, जसं का आमचं कॅमेरा लोक. येऊ का? हा, पण ते सगळं ठीक आहे, पण तुला कॉलेज मधल्या पोरी खूप भाव देत असेल. अरे आज तर तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तुम्हाला असं वाटतं की ते मला सह्य म्हणतात, पण खरं तर आहे ना शेठ, ते मला भैया भैया म्हणतात आणि सगळे काम करून घेतात. अयो, पण भाऊ तुला एकतरी गर्लफ्रेंड असणार आहे. भाऊ मला एक पोरगी आवडायची आणि तिला मी प्रपोज पण केलता, पण ती मला काय म्हणली माहिती का? काय? म्हणे जंगलामध्ये पांढरा हत्ती आणि या कॉलेजमध्ये लॉयल जीवन साथी मला मिळू नाही शकत म्हणे. हा का? तिला म्हणलं येडे, म्हणलं कॉलेजचा मी कॅमेरा आणि सोशल मीडिया हेड आहे. ती मला काय म्हणती माहिती का? काय? म्हणे अगोदर कॉलेजच्या बाहेरवरची उदारी फेड म्हणे. अर शेठ असे दिवस बघावं लागतं शेठ आम्हाला. पण भाऊ ठीक आहे, सर लोकांमध्ये तुझी इज्जत असेल. शेठ खरं सांगतो, हा. मला एक सर काय म्हणतो माहिती का? म्हणे माझ्या बायकोचा डोळा जेवणाचा शूट आहे, तेवढा करून दे म्हणे, हा. तुझं बॅगचं पेपर काढून देतो. शेठ मग आमचं दुःख कोणाला नाही कळत. एक सर मला काय म्हणतो माहिती का? काय? म्हणे माझं मूळव्याधाचं ऑपरेशन आहे म्हणे, भाऊ त्याचं शूट करून दे म्हणे. हा. भाऊ तुम्हाला बघताय ना, लांबून नाचणारा मोर दिसतो, पण त्याचं उघडं पडलेलं ढुंगण नाही दिसत शेठ तुम्हाला. जाऊ द्या सार्थक शेठ.